महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। घरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे। परंडा तालुक्यातील घारगाव येथे खिल्लारी गायची शनिवारी रात्री 3-4 दरम्यान गायला ठार केल्याची घटना घडली आहे। मागील 15 दिवसापासून बिबट्याच्या दहशतीने परंडा तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहे। दररोज रात्री 1-2 पाळीव जनावरांची शिकार बिबट्या करत असल्याच्या घटना घडत आहे। तालुक्यातील दुधी येथील शेतकरी विनोद जाधव यांच्या खिल्लार गायीवर शुक्रवारी रात्री 2 ते 3च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे। तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे। 15 दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। आतापर्यंत जवळपास 10-12 शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा फडशा बिबट्याने पाडला आहे। त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे। शेतकरी सायंकाळी 6 नंतर शेतीचे कामे सोडून गाव जवळ करत आहेत। दुधी येथील शेतकरी विनोद जाधव यांची पांढऱ्या शुभ्र खिल्लार गायीवर शुक्रवारी रात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान हल्ला केला असावा। यावेळी कुत्र्यांच्या भुंकण्याचा मोठा आवाज येत होता। शनिवारी सकाळी शेतकरी विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याला गाय ठार झाल्याचे दिसून आले। त्याने गावात येऊन ग्रामस्थांना सांगून वनसंरक्षण पथकाला माहिती दिली। वन अधिकारी पिंजऱ्यांसह पथक दुधीत दाखल झाले। पिंजरा लावून बिबट्याच्या पंजाचे माग काढण्यासाठी अथक राणीमाळ फिरले, मात्र बिबट्याचा काही ठावठिकाणा लागला नाही। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामासाठी मजूर मिळेना, त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे। दररोज रात्री कुठे ना कुठे शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करून ठार केल्याच्या घटना घडत आहे। त्यामुळे शेतमजूर, महिला मजूर कामाला येईना। बिबट्याला पकडण्यासाठी पथक देखील मागील 15 दिवसापासून रानोमाळ भटकत करीत आहे, मात्र तेही हतबल झाले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी समीर ओवाळ, परंडा, धाराशिव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।